इसीलिए तो कहता हूँ क्या, फिल्मों के सारे हीरो मेरे आगे हैं जीरो, फिल्मों के सारे हीरो मेरे, इसीलिए तो कहता हूँ क्या, फिल्मों के सारे हीरो मेरे आगे हैं जीरो, फिल्मों के सारे हीरो मेरे। आता जो तुम्ही प्रीव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपले चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकट मधून क्रिएट केला आणि कॅपकट आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि ह्या व्हिडिओचे जे पण ऑल मटेरियल आहे ते सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो। लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलची खाली मिळून जाईल। तर आता सिंपली काय करायचे, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी हे जे कॅपकट आहे ते ओपन करायचे। इथे कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। जो पण तुमचा ते फोटो असेल इथून सिलेक्ट करायचा आहे, त्याच्यानंतर सिंपली इथून ॲड करायचा आहे। इथून फोटो ॲड केल्यानंतर इथे तुम्हाला एक रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। 9.16 रेशो तो सिलेक्ट करून इथून बरोबरच्या 9वरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून 2 बटन अशा इथून सेट करायचा आहे। इथून हा फोटो एकदा परफेक्ट इथून सेट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर सिंपली इथे पहिल्यांदा जुटायचे आल्यानंतर इथे तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून जो आपण बीट मावडी दिला मटेरियलमध्ये तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। त्याच्यानंतर त्याच बीट मावडीवरती क्लिक करायचं, थोडं इथे स्क्रोल करू येते की तुम्हाला एक एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती सिंपली इथून क्लिक करून द्यायचं आहे। तर हा जो एक्स्ट्रा ऑडिओचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे जे आपलं सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून जेवढी ह्या सॉन्गची लेंथ आहे तेवढी ह्या फोटोची लेंथ आहे त्याशिवाय न्यायची। त्याच्यानंतर सिंपली पुन्हा पहिल्यांदा जुटायचे, इथे पहिल्यांदा जुट आल्यानंतर इथून बॅक करायचं आहे। आता तुम्हाला ह्या बीट व्हिडिओमध्ये आपण बीट दिलेले आहेत तर त्यानुसार हा जो फोटो आहे इथून कट करत न्यायचा आहे। जसं इथे मी सांगतो तशा पाहिजे तर इथे तुम्ही बघू शकाल की ह्या बीट व्हिडिओमध्ये आपण 9 बीट दिलेले आहेत। तर सिंपली तुम्हाला काय करायचं, 1 2 3 अशा बीट कट करत न्यायचे 9 पर्यंत। 1 2 मी तुम्हाला बीट करून दाखवतो त्यानुसार तुम्हाला तुम्ही पुढच्या ह्या ज्या बीट आहेत ते इथून कट करायच्यात। तर इथे थोडं आल्यानंतर इथून तुम्ही बघू शकाल की आपली बीट आहे इथून अशा इथून चेंज होईल। तर इथून चेंज होते आपली, तर सिंपली त्याच जो फोटो आहे आपला हा त्यावरती क्लिक करायचं आहे आणि पहिला ऑप्शन स्प्लिटचा मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आता ह्याच्या पुढची जी बीट आहे ते कुठे चेंज होते बघायचे आपल्याला। इथं आपल्या दुसरी लगेच तिसरी ते चेंज होते, तर सिंपली पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। अशा वेळी हा जो फोटो आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत इथून कट करत न्यायचा आहे। तर मी काय करतो, जो फोटो राहिला इथून कट करायचा ते इथून पटकन कट करून घेतो बीटनानुसार। इथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो आहे तो बीटनानुसार इथून ॲड करून घेतलेला आहे। तर आता सिंपली काय करायचं, अशा वेळी तुम्ही जो हा फोटो आहे इथून कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आता तुम्हाला आहे ना, जसं मी इथे इफेक्ट सांगत आहे तुम्ही पण तुमच्या फोटोला इथून इफेक्ट आहे ते ॲड करत जायचे, म्हणजे कोणत्या फोटोला कोणता इफेक्ट लावायचा आहे ते तुम्हाला इथे समजून जाईल। तर पहिले आपले हे जे ट्रान्झिशन आहे त्याचे इफेक्ट द्यायचे, तर सिंपली काय करायचं, हे जे व्हाईट कलरचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आहे ना ट्रान्झॅक्शनचं ऑप्शन मिळून जाईल। इथे ट्रान्झॅक्शनचं ऑप्शन मिळून गेल्यानंतर आपल्या सिंपली तर आता इथे आपल्या मुवमेंट्स ऑप्शन आहे त्यामध्ये यायचे। यामध्ये तुम्हाला सेक 2चा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। जर कोणता इफेक्ट नाही मिळाला तर इथून सर्च ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून जे तुम्हाला इफेक्ट मी सांगत आहे ते इथून सर्च करून ॲड करू शकता आणि जसं जसं मी इथे इफेक्ट सांगेल तसे तसे तुम्हाला वरती नाव मिळून जातील, ते सुद्धा नाव बघून इथून जे इफेक्ट आहे ते ॲड करायचे आहेत। तर ह्या फोटोला आपल्या सेक 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबरच्या नावावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचं जे ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचं, त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून इथे आपल्या पुन्हा मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये येऊन येते तुम्हाला रोटेड CWचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्यानंतर त्याच्या पुढचे जे ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचं, इथे आल्यानंतर त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे आपल्या आता मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये पुल इनचा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा। अशा प्रकारे घेतल्यानंतर बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं। पुन्हा त्याच्या पुढचे जे ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचं, त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करू येते तुम्हाला। आता इथून सिंपली मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये येऊन इथून तुम्हाला आता आहे ना इथे जो हा पुल आउटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर पुन्हा हे जे ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचं, त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून तुम्हाला पुन्हा मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये येऊन ह्या सुद्धा ट्रान्झॅक्शन आहे ते आपल्या पुल आउट इनचा जो इफेक्ट आहे तो इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढचं हे ट्रान्झॅक्शन आहे तिथेच त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून हे जे ट्रान्झॅक्शन आहे ते ह्या इफेक्ट आपला जो पुल आउटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं। पुन्हा त्याच्या पुढचं हे ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचं, त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल। आता रोटेटचा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। सिंपली इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबरच्या नावावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर पुन्हा हे जे शेवटचं ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचं, त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला इथे ओव्हरऑलच्या ऑप्शनमध्ये यायचं, इथे आल्यानंतर तुम्हाला व्हाईट फ्लॅश नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल 2चा,
व्हाईट फ्लॅश 2चा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी लेंथ असेल 0.2h ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर जे आपण आता इफेक्ट सांगितले ते सर्व तुमच्या ट्रान्झॅक्शनला इथून ॲड होऊन जातील. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो पहिला फोटो आहे तिथे जे त्या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथे तुम्हाला कॉम्बोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून यामध्ये तुम्हाला डिस्टो राईट नावचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचे. आता इथे आपले इंच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून ह्या फोटोत आपल्या सेव्हिंग बॉटम नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचे. इथे आल्यानंतर कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. या फोटोत आपल्या स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून पुन्हा पुढच्या फोटोपाशी यायचे. इथे पुढच्या फोटोपाशी आल्यानंतर इंच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. या फोटोत आपल्या रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे तो इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचे. या फोटोला आपल्या सेव्हिंग राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे आल्यानंतर या फोटोला आपल्या सेव्हिंग बॉटम नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचे. इथे आल्यानंतर कॉम्बोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. या फोटोला आपल्या प्लॅटिनम 1चा जो इफेक्ट आहे तो इथून सिलेक्ट करून स्क्रोल करायचे. त्याच्या पुढच्या फोटोपाशी या फोटोला आपल्या स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचे. इथे आल्यानंतर आता आपले इंच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून या फोटोला आपल्या सेव्हिंग राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर जे आपण आत्ता इफेक्ट सांगितले तो तुमच्या फोटोला अशा इथून ॲड होऊन जातील. हे इफेक्ट ॲड झाल्यानंतर पुन्हा आपले इथे पहिले जुटायचे अशा प्रकारे. इथे आल्यानंतर आता इथे आपल्याला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर सिम्पली आपल्या पुन्हा व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथे तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगचं ऑप्शनमध्ये यायचं अशा प्रकारे. यामध्ये तुम्हाला डायमंड झूम नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा, बरोबरच्या नावावरती क्लिक करायचे आणि ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची आणि सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 10 ठेवायचं आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्या जुटायचं इथे आल्यानंतर पुन्हा इथे व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला होरिझॉन्टल ओपन हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचे. ह्याची जी लेंथ आहे जी आपली पहिली टाईमलाईनला जे 4 सेकंद आहे तिथपर्यंत ठेवायची. त्याच्यानंतर आपल्याला तिथंच थांबायचे 4 सेकंदाचे तिथे. इथे थांबल्यानंतर पुन्हा बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला आता इथे स्ट्रोकचं ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला आहे ना 7 नंबरला हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचे आणि इथून 4 सेकंदापासून 6 सेकंदापर्यंत ह्या जे इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचे, हा जो 8 सेकंदाचे तिथला फोटो म्हणजे डायरेक्ट तुम्ही ना तिसरा जो फोटो आहे जिथून आपण स्प्लिट केला तिथे याच्या अशा प्रकारे इथे आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आणि इथून तुम्हाला 3 स्क्रीनचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. जेवढी आपली हा तिसऱ्या फोटोची लेंथ आहे तेवढीच ह्या जे इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं 9 सेकंदाचे तिथे यायचे जिथून आपण हा जो फोटो स्प्लिट केला आहे तिथे. इथे आल्यानंतर तुम्हाला आता बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ग्लो स्लाइसमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला आहे ना टेक्नॉलॉजी 2चा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर जेनवरती क्लिक करायचे. हे जे इफेक्टची लेंथ आहे आपली 9 आणि 10 सेकंदाचे तिथले जे 2 फोटो आहेत त्यांना ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं, हा जो 11 सेकंदाचे तिथला फोटो आहे जिथून आपण स्प्लिट केला तिथे अशा प्रकारे इथे आल्यानंतर पुन्हा इथे व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये इथे अशा प्रकारे इथे तुम्हाला 5 नंबरला 3 लेयर्स मिरर हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला 11 आणि 12 सेकंद आहे तिथला फोटो आहे तेवढी ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून फिल्टर 0 करायचं आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं, हा जो शेवटचा फोटो आहे तिथे याचे डायरेक्ट तुम्ही आहे ना 14 सेकंदाचे थोडं मागे आहे जसं इथे आपण आलं तशा प्रकारे. इथे आल्यानंतर बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ग्लोईंग स्लाइसमध्ये यायचं आहे. 5 नंबरला तुम्हाला इलेक्ट्रोलाइटचा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. ह्याची जी लेंथ आहे इथून ॲड केल्यानंतर शेवटून अशा इथून कमी करायची. त्याच्यानंतर हा जो इफेक्ट आहे इथून परफेक्ट ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला सर्व क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी इथून तुम्हाला सिम्पली वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.